झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री कोण होणार, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आपल्यासोबत खासदार नरेश म्हस्के, आपण त्याची थेट बातचीत करणार आहोत। हॉटेलमध्ये सर्व आमदारांना थांबवण्यात आलेला आहे आणि किती दिवस थांबणार आहेत, मुख्यमंत्री नेमके कोण होणार, आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न काय म्हणाल? लवकरच हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जाहीर होतील आणि मुख्यमंत्री कोण होणार हा जर तुम्ही मला प्रश्न विचारणार असाल तर त्याचं उत्तर एकनाथ शिंदे साहेब माझ्या पक्षाचे नेते आहेत। मला असं वाटतं माझ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, त्यामुळे मला जर प्रश्न विचारला त्याचं उत्तर आहे एकनाथ शिंदे साहेब। पण फडणवीस यांचं पण नाव समोर येत आहे की त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालंय, कधी घोषणा होऊ शकते। फडणवीस साहेब सुद्धा आमचे नेते आहेत, महायुतीचे नेते आहेत। फडणवीस साहेब जरी मुख्यमंत्री झाले तरी आम्ही त्यांचं स्वागतच करू, पण ॲज अ शिवसैनिक म्हणून, मी त्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की जो माणूस कॉमन मॅन म्हणून लोकांमध्ये, चीफ मिनिस्टर नव्हे तर मी कॉमन मॅन म्हणून लोकांसमोर आलेले आहेत आणि करोडो लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून ते समोर आलेले आहेत आणि माझ्या पक्षाचा नेता आहे। प्रत्येक पक्षाला वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा। शेवटी निर्णय महायुतीचा आहे, महायुती जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे, पण ॲज अ नरेश म्हस्के म्हणून मी तुम्हाला सांगतोय की मला असं वाटतं की माझा नेता मुख्यमंत्री व्हावा। 2-2-1 असा एक नवीन फॉर्म्युला पण समोर येतोय। शेवटी महायुतीचे नेते या संबंधी निर्णय घेतील, असा काही विषय आमच्या समोर आलेला नाही। नेत्यांमध्ये जर काही निर्णय झाला असेल तर मला त्याची कल्पना नाही। बरं, इतकं मोठं यश तुम्हाला मिळालंय, बरेचसे नेते तुमच्याही संपर्कात आहे अशी माहिती मिळते, काय नेमकं सत्य आहे? नाही, मी एक छोटा कार्यकर्ता आहे, परंतु उभाटाचे जे आत्ता निवडून आले आमदार आहेत त्याच्यापैकी बरेच जण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संपर्कात आहेत। खासदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या संपर्कात आहेत। गेल्या 4-5 महिने 2-3 महिन्यापासून आपण पाहिलं असेल अनेक खासदार UBTचे स्वतः मुख्यमंत्र्यांना येऊन वर्षावरती भेटत होते आणि हीच भीती उद्धव ठाकरे यांना वाटत आहे, म्हणून एक ज्युनियर मुलाला विधिमंडळ पक्षाचा गटनेता केलेला आहे। आपल्याकडे असलेले आमदार कधी फुटू शकतात आणि जर विधिमंडळ गटनेता जर त्या आमदारांपैकी कोण असेल तर पक्ष पुन्हा फुटेल, पुन्हा ते अधिकृत पक्ष फुटेल, या भीतीने एक ज्युनियर असलेल्या आदित्य ठाकरे यांना विधिमंडळाचा गटनेता केलेला आहे। पुन्हा एकदा घराणेशाही सुरू केलेली आहे। भास्कर जाधव असतील, सुनील प्रभू सारखे सिनियर मंडळींना प्रतोद, सुनील प्रभू सारखा माणूस प्रतोद, भास्कर जाधवांसारखा माणूस एक पक्षाचा गटनेता आणि विधिमंडळ गटनेता म्हणून आदित्य ठाकरे केवळ आपले आमदार फुटतील, यापैकी कोणी कधी फुटू शकतो या भीतीने विधिमंडळ गटनेतेपदी आदित्य ठाकरे यांची नेमणूक केलेली आहे। या भीती मागे नेमकं कोण वाटतं तुम्हाला? तुम्ही जो उठाव एकनाथ शिंदे। या भीती मागचा एकच कारण एकनाथ शिंदे। सगळेजण शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत। शेवटी बघा, प्रत्येकाला आपली पुढील कारकीर्द महत्वाची असते। पुढे जी वाटचाल आहे ती कशा पद्धतीने चालणार, या नेतृत्वाखाली आमची पुढची वाटचाल होऊ शकत नाही, हे प्रत्येक आमदाराला याची जाणीव झालेली आहे। अरे, अनेक नगरसेवक प्रतीक्षेत आहेत, शपथविधी होऊन जाऊ द्या, तुम्हाला मुंबईतले सर्व नगरसेवक तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना दिसून येतील। अनेक पदाधिकारी ग्रामीण भागातील जिल्हा प्रमुख संपर्कात आहेत। ठाकरे आता म्हणतायत की तिथे भाजपकडे इतके जास्त लोक असले, आमदार असले तरी देखील घाबरण्याचं कारण नाही, तुम्ही 20 जण त्यांच्यावर भारी पडा, सल्ला दिलाय त्यांनी। हा सल्ला बहुतेक संजय राऊतांनी, सध्या त्यांचं तोंड बंद झालेलं आहे, तोंडाला कुलूप लागलेला आहे आणि त्याच्यामुळे कदाचित उद्धव ठाकरे यांना त्यांनी बोलायला सांगितलं असेल की तुम्ही वाघ आहात। हे पण स्वतःला वाघ म्हणत होते, परंतु त्यांची दशा शिवसैनिकांनी काय केलेली आपण पाहिलेलं आहे। हे उसना अवसान आणतायत वाघाचं, मुळात यांची हातभर फाटलेली आहे, उसना अवसान आणतायत। ईव्हीएम हॅक करण्यात आले बरेच ठिकाणी, आता नवीन आरोप सुरू केलेत विरोधकांनी। ईव्हीएम हॅक केले असते तर आदित्य ठाकरे पडले असते ना, वरुण सरदेसाई पडले असते, संजय राऊतांचा भाऊ सुनील राऊत पडला असता। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.